नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हा माझ्या हातातील बार्बी डॉल केक हा मी 2 टियर मध्ये 1.5 kg चा बनवला आहे. आणि तुम्हाला जर या केक बद्दलची संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण इथे बघूया की आपल्याला 1.5 kg केक साठी किती ग्रॅम प्रीमिक्स हवा आहे. 480 ग्रॅम प्रीमिक्स मी इथे घेतलेला आहे. आणि त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याची अशी कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे की जेणेकरून आपलं प्रीमिक्स एकदम पातळ पण नको आपल्याला आणि एकदम घट्ट पण नको. बॅटर आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपली बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारची हवी आहे. तर मी आता या बॅटरला 2 पार्टमध्ये डिवायडेड करणार आहे. एक 1 kg च्या टीनमध्ये आणि एक 1/2 kg च्या टीनमध्ये. आता आपण याला बेक करून घेऊया. आणि बेक करण्यासाठी मी माझा जो OTG आहे तो 10 मिनिटं आधीच प्रीहीट करून ठेवलेला होता. आणि आता आपण यात आपले 1 kg चा आणि 1/2 kg चा टीन ठेवून देऊया. आणि येथे आपण टेम्परेचर सेट करूया. तर इथे मी टेम्परेचर 150 वर ठेवलेलं आहे आणि अर्ध्या तासासाठी केक बेक व्हायला टाइम लावलेला आहे. चला तर केक बेक होईपर्यंत आपण आपलं क्रीम बीट करून घेऊया. तर क्रीम करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एकदम मेल्टेड म्हणजे जे लिक्विड फॉर्ममध्ये क्रीम असते तसं पाहिजे. आपल्याला फ्रीजरमधलं डायरेक्ट जे क्रम्प असलेलं घट्ट ते क्रीम नको आहे. आपल्याला केक बनवण्याच्या 3-4 तास आधी ते काढून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. तर ते असं लिक्विड फॉर्ममध्ये येते. तर ते आपल्याला बीट करायचं आहे जेणेकरून आपलं क्रीम एकदम परफेक्ट होईल. तर चला मग क्रीमला बीट करूया. तर आपलं हे क्रीम इथे परफेक्ट बीट करून झालेलं आहे. तर आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपले जे बेस रेडी झाले असतील त्याला कट करून घेऊया. तर हा आहे आपला 1 kg चा केक. तर आपण याचा हा जो वरची जे टॉप साईड असते ही काढून घेऊया आणि याचे 4 भाग करूया. एकदम वरच्या साईडने आपल्याला सुरीने हलका हलका त्याला कट देत जायचं आहे आणि नंतर मग मधातून पूर्ण कट करायचं आहे. अशा आपण आणखी 3 लेअर करून घेऊया. तसेच आपला जो छोटा केक आहे 1/2 kg चा त्याच्या पण लेअर आपण कट करून घेऊया. आणि हा 1/2 kg चा केक मी 4 इंचच्या टीनमध्ये बेक केला जेणेकरून मला त्याची हाईट थोडी उंच हवी होती आणि मी याच्या 5 लेअर करून घेतलेले आहेत. अशा परफेक्ट माझ्या 5 लेअर तयार झाले. आता आपण हा केक मी बटरस्कॉच फ्लेवरमध्ये बनवला होता. तर त्यासाठी मी वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोणतंही इसेन्स किंवा कलर न टाकता जे आपलं क्रश आहे जो आपण केक बनवणार आहे त्याचा 1 चम्मच थोडा क्रश टाकला जेणेकरून आपल्या स्पॉन्जला तो फ्लेवर येऊन जाईल. तर असं तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे क्रम्प आहे याचे बटरस्कॉचचे. तर मी टर्न टेबलला थोडंसं क्रीम लावून घेतलं आहे. आणि जी मधली कोणती पण लेअर, आता आपण 4 लेअर केले आहेत तर मध्ये 2 लेअर आहेत. तर त्यापैकी 1 लेअर मी खाली ठेवलेली आहे आणि त्याला हे जे मी बटरस्कॉचचं सिरप एक प्रकारचं ते लावत आहे. त्याने आपल्याला सोप करायचं आहे पूर्ण केक. तर असं छानपैकी आपल्याला सोप करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर आपल्याला क्रीमची लेअर द्यायची आहे. क्रीम आपल्याला सर्वीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. जिथे कमी वाटते तिथे आपण थोडं अजून क्रीम टाकून घेऊ शकतो. यानंतर आपण इथे यावर टाकणार आहे आपण बटरस्कॉचचं क्रश आणि त्याला पण पॅलेट नाईफच्या सहाय्याने पसरवून घेऊया. आणि त्यानंतर आपण टाकणार आहे इथे बटरस्कॉचचे बॉल्स.
हे जेव्हा आपण केक खातो ना तेव्हा एकदम याची टेस्ट छान लागते. तर हे पण आपण सर्वीकडे पसरून घेऊया. आता आपण जी मधली लेअर आहे अजून ती ठेवूया. अशी लेअर तुटली तरी त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. ती आपली जेव्हा आपण क्रीमची लेअरिंग देतो तेव्हा ती व्यवस्थित चिटकवून जाते. तर आपल्याला अजून त्याला सोप करून घ्यायचं आहे. असं पद्धतशीर पूर्णपणे सोप करून घ्यायचं. नंतर मग अजून आपल्याला क्रीमची लेअर द्यायची आहे. नंतर सेम आपल्याला बटरस्कॉच क्रश आणि त्यावर बॉल्स टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एक वरची लेअर आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला त्याला सोप करून घ्यायचं आहे. आणि सोप करून झालं की आपल्याला पुन्हा एक क्रीमची लेअर द्यायची आहे आणि क्रीम आपल्याला व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायची आहे. आणि आपल्याला साईडने पण क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आणि आपल्याला जिथे जिथे वरच्या साईडने क्रीम कमी वाटत आहे तिथे आपण पुन्हा थोडी थोडी क्रीम लावून एकसारखं ते करून घ्यायचं आहे. आणि क्रीमवर आपल्याला पुन्हा क्रशची लेअर द्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित सर्व साईडने पसरून घ्यायचं आहे. नंतर त्यावर आपल्याला बटरस्कॉचचे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आणि जी सर्वात खालची लेअर होती टीनच्या साईडने ज्याला आपण पेपर लावलेला होता बटर पेपर, ती साईड आपल्याला वरच्या साईडने ठेवून त्याचा बटर पेपर रिमूव्ह करायचा आहे. आणि साईडने एकदा पॅलेट नाईफ फिरवून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला एकदा सोप करायचं आहे. तर सोप करून झाल्यावर मी याला थोडं क्रीम लावून घेतलेलं आहे वरच्या बाजूने आणि साईडने सुद्धा एकदम थोडं, कारण की माझ्या केकवर क्रीमची पूर्ण डिझाईन आहे. तर आपण जर या केकला पूर्ण क्रीमने कव्हर केलं तर ते खूप जास्त क्रीम पण आता मी याला क्रॅपर फिरवून घेत आहे. वरून पण थोडं क्रॅपर फिरवून त्याला प्लेन करून घेऊया. साईडने पण क्रॅपरच्या मदतीने प्लेन करून घेऊया आणि आता याला एका बेसवर काढून घेऊया. तर बेसवर घेण्यासाठी मी पॅलेट नाईफचाच वापर करत आहे आणि जो बेस आहे आपला तो आपल्याला टर्न टेबलच्या खालच्या साईडने लावायचा आहे आणि आपलं पॅलेट नाईफ त्यात खाल टाकून केक त्यावर काढून घ्यायचा आहे. तर आता मी याला ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. आणि या दुसऱ्या केकला पण मी क्रम कोट करून घेतलेला आहे आणि त्याला आता काढून घेऊया आपण बेसवर. आणि याला आपण आता फायनल फिनिशिंग करून घेऊया. फायनल फिनिशिंग करण्यासाठी मी एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि त्याला सर्व साईडने त्याला कव्हर करून घेतलं आहे आणि पॅलेट नाईफच्या साहाय्याने त्याला फिनिशिंग देऊया आणि साईडने क्रॅपर फिरवून घेऊया आणि जे पण एक्स्ट्रा वर क्रीम आलेलं आहे ते पॅलेट नाईफच्या साहाय्याने आपण काढून घेऊया. हा आपला केक एकदम फिनिशिंग झालेली आहे. तर आता आपण याला लाइनिंगचं क्रॅपर फिरवून थोड्या लाइनिंग करून घेऊया. जो टॉप भाग आहे त्याला मी जो ऑइलिंग ब्रश आहे त्याने एक पॅटर्न तयार केलेला आहे. आता आपण करूया केकला डेकोरेट. तर डेकोरेटसाठी आपला जो 1 kgचा केक आहे त्याला मला फ्लावरच्या डिझाईन करायचे आहे. तर मला त्यात 3 शेडमध्ये क्रीम हवा आहे. तर मी पिंक, लाईट पिंक आणि एकदम लाईट पिंक असं तयार करून घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगमध्ये भरून नोझलच्या सहाय्याने आता आपण फ्लावरची डिझाईन काढून घेऊया.
तर सर्वात खाली मी थोडा डार्क शेड वापरत आहे. आता आपला हा एक शेड कंप्लीट झाला आहे, तर आता आपण एक दुसरा शेड वापरूया. तर हा थोडा त्यापेक्षा लाईट आहे. आणि आता आपण तिसरा पण शेड वापरून इथे फ्लावर कंप्लीट करून घेऊया. आणि आता आपली ही डिझाईन कंप्लीट झाली आहे. आणि आता आपल्याला जो हाफ केजीचा केक आहे तो त्यावर ठेवून द्यायचा. तर पॅलेट नाईफच्या सहाय्याने तो आपण ठेवून घेऊया. आणि कुठेही डॅमेज झाला असेल तर घाबरायची गरज नाही. तेथे आपण त्याला व्यवस्थित थोडंसं क्रीम लावून व्यवस्थित करून घेऊया. आणि बाकी राहिलेली डिझाईन पण आपण इथे कंप्लीट करून घेऊया. चला तर मग आता आपण आपल्या केकला डेकोरेट करून घेऊया. डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे काही टॉपर्स आहे आणि हे चॉकलेट्सचे मी पण टॉपर बनवलेले आहे. तर इथे मी केकला डेकोरेट करण्यासाठी स्प्रिंकल्स लावून घेत आहे. तर ही केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. तर अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.